नमस्कार. राणीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत पाइनॲपलचे उकडीचे मोदक. त्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आहे हा नारळाचा चव आहे. हा मी 4 वाट्या घेतलाय. त्याच्या अर्धा म्हणजे 2 वाट्या गूळ घेतलाय. ह्या पाइनॲपलच्या स्लाइस आहेत 6 ते 7. त्यानंतर नमस्कार. राणीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत पाइनॲपलचे उकडीचे मोदक. त्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आहे हे 4 वाटी नारळाचा चव आहे. त्यासाठी मी 2 वाटी गूळ घेतलेला आहे. हे 5 ते 6 पाइनॲपलच्या स्लाइस, 1 चमचा विलायची पावडर, 2 चमचे काजू, 2 चमचे बदाम, 1 चमचा खसखस, 3 ते 4 चमचे साजूक तूप, मीठ चवीप्रमाणे, 1 चमचा साखर आणि 2 चमचे हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे मी. तर नारळाचा चव कसा करायचा, मी ह्या नारळाचं मागचं बाजू काढून घेतली होती. हे नारळाचं हे जे मागचं आहे हे सुरीने काढून घ्यायचं आहे आणि स्लाइस करून मिक्सरला फिरवून घेतलंय मी हे. आता आपण हे पाइनॲपल छोट्या छोट्या तुकड्यात कापून घेणार आहोत आणि नंतर ते मिक्सरला फिरवून त्याचा रस काढून घेणार आहोत. थोडंसं पाणी टाकून हे फिरवून घेते. हे बघा, हे वाटून झाल्यावर आपण हे पुरणाच्या चाळणीतनं गाळून घेऊयात. हे चांगलं गाळून घ्यायचे आपल्याला. हे बघा, आपण आता हे चांगले गाळून घेतलेले आहे. आपला हा पाइनॲपलचा ज्यूस तयार झालेला आहे. आपलं पीठ 2 वाट्या आहे म्हणजे आपल्याला किमान 2 वाटी तरी रस लागणार आहे. आपण बघू किती होतोय. कमी झाला तर आपण त्यात पाण्याचा वापर करणार आहोत. दोन वाट्या पाइनॲपलचा ज्यूस घेऊया. त्यात टाकणार आहे थोडंसं मीठ, 1 चमचा साखर आणि 1 चमचा तूप. आता याला उकळी आल्यानंतर आपण यात पीठ एकत्र करून घेणार आहोत. बघा, आता आपल्याला ह्या पाइनॲपलच्या ज्यूसला उकळी आलेली आहे. आपण हे पीठ आता यात मिक्स करून घेणार आहोत. त्याआधी मी हा गॅस बंद करून घेणार आहे. आता आपली ही उकड काढून झालेली आहे. आता मी याच्यावरती झाकण ठेवून हे मुरण्यासाठी ठेवते. कमीत कमी 10 ते 15 मिनिटं आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपण हे पीठ मळून घेणार आहोत. आपलं पीठ मुरण्यासाठी ठेवते तोपर्यंत आपण सारण तयार करून घेऊयात. बघा, आता मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यात मी 2 चमचे तूप घेते. तूप थोडंसं गरम होऊन द्यायचंय. आता त्यात मी टाकते ही खसखस, त्यानंतर कापलेले बदाम, काजू. हे आपल्याला 1 मिनिटभर आपल्याला थोडंसं परतून घ्यायचंय. आता आपण हा नारळाचा चव यात टाकून घेऊया. तो अगदी 2 ते 3 सेकंद फक्त आपल्याला हे परतायचंय. आणि आता आपण यात टाकून घेणार आहोत हा गूळ. गुळाला पाणी सुटून आपल्याला सारण कोरडं करून घेण्या इतपत परतायचंय. आपलं सारण परततंय.
आता आपण हे मीठ मी यात टाकते, वेलची पावडर. सारण जास्त नाही परतायचे, जास्त परतले की सारण कडक होतं आणि बारीक गॅसवरतीच आपल्याला हे परतून घ्यायचं. हे बघा आपलं सारण आता तयार झालेलं आहे. ह्याच्यात मी 1 चमचा तूप वरनं घालून घेते. तुपामुळं मोदकाची चव छान लागते. आणि आता मी गॅस बंद करते. आपलं हे पीठ थंड झालेलं आहे. आपण हे मळून घेऊयात. हे पीठ 10 ते 15 मिनिटं झालेले आहे मळून. आता आपण हे मळायला घेऊयात. हे बघा आता आपलं पीठ मळून झालेलं आहे. आपल्या पिठाला रंग पण छान आलेला आहे आणि याचा वास पण खूप छान सुटलेला आहे अननसाचा. आता हे आपण यात मोदक उकडून घेणार आहोत. त्या चाळणीला मी तूप लावून घेतले आणि हातालाही तूप लावून घेतले. आता आपण मोदक बनवूयात. असा गोळा बनवून घ्यायचा आहे पिठाचा आणि त्यानंतर या साच्यात आपण तो घालून घेऊयात आणि असा व्यवस्थित दाबून घ्यायचं हे पीठ सगळ्या बाजूंनी. हे बघा पीठ आपलं व्यवस्थित दाबून घेतलंय हे. आता मी यात हे सारण भरतीये. आता आपण हे बंद करून घेऊयात व्यवस्थित. हे बघा किती छान आपला मोदक तयार झालेला आहे.
बघा आपले मोदक आता बनवून तयार झालेले आहेत। आपण आता हे उकडायला ठेवूयात। आता आपण हे मोदक 15 मिनिटांसाठी उकडायला ठेवणार आहोत। झालेले आहेत। आपण मोदक आपले बघूयात। हे बघा मोदक आपले उकडून झालेले आहेत। तर आपले पाइनएपल मोदक तयार आहेत।